धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात एक मोठी माहिती। धारावीचा विकास सिंगापूर आणि हाँगकाँगच्या धर्तीवर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। मात्र हा केवळ बिल्डिंग उभारण्याचा प्रकल्प नसून धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य केंद्रस्थानी ठेवूनच हा विकास केला जावा असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्र्यांनी दिलाय। सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचेही आदेश दिलेत। धारावीतील कुंभारवाड्यासारख्या पारंपरिक आणि सांस्कृतिक ओळखी जतन करत संपूर्ण इकोसिस्टीम अबाधित ठेवण्यावर भर देण्यात आलाय। दरम्यान या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 2028 पर्यंत किमान 10,000 घरं देण्याचं नियोजन करण्यात आलंय। तसंच देशातला पहिला मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्याचंही मोठं व्हिजन या प्रकल्पातून साकार होणार आहे। हमारे बचपन का है और लगभग अब 40 के ऊपर होता जा रहा है और ये कहीं ना कहीं ये प्रोजेक्ट इतना डिले हो गया कि हम 40 के एज तक पहुंच गए और सपना कहीं ना कहीं ये बचपन का रहा है कि हम भी एक अच्छे घर, अच्छे मकान और अच्छा फैसिलिटी के साथ रहेंगे। मगर यहाँ पर हम देख पा रहे हैं कि हमारी उम्र जो है 40 तक क्रॉस हो गया और डिले पर डिले प्रोजेक्ट रह गया। तो अब कहीं ना कहीं पूरी उम्मीद लग रही है कि पूरी कनेक्टिविटी के साथ ये जो सरकार है ये पूरा जो है अमली जामा जिसको बोलते हैं प्रैक्टिकली वे में ये कंप्लीट होता हुआ दिख रहा है। तो अब जो है स्टार्टअप हो गया है और मैं देख पा रहा हूँ कि एक कोने पर धारावी के एक एज पर ये काम स्टार्ट है फुल फ्लेज पर। तो ये पूरा का पूरा जो सपना हमने देखा था बचपन से वो जाकर साकार हो रहा है और ये जल्द ही हो जाएगा। आनंद तर सगळ्यांनाच वाटणार आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी जे काही जे निर्णय घेतलेला आहे तो चांगल्यासाठीच घेतलेला असेल आणि जे काही लोकांचे धारावीमध्ये जे काय हाल होतात, ज्यांना काय असुविधा मिळतात त्यापासून लोक चांगली सुविधा मिळाल्यानंतर लोक व्यवस्थित तर ज्यांना जीवन जगता येईल त्यांना अशा पद्धतीचे निर्णय असतील तर ते आम्हाला मान्य आहेत। मुख्यमंत्र्यांनी बोलले तर ते नक्कीच करून दाखवतील आणि तसं व्हायला पाहिजे, कारण धारावी एक असा एरिया आहे, इस्लाम एरिया आहे आणि याच्यामध्ये जर कुठली पण सुविधा नाही। बोलतात भरपूर लोक काय धारावी बचाव धारावी, पण धारावीमध्ये कुठली सुविधा नाही। माहिती आहे आम्हाला बाथरूमचा एवढा त्रास होतो, रात्रीचं जरी बाथरूमला जायचं बोललं तर आम्हाला खूप त्रास होतो। रात्री जेवावा की नाही जेवा हा प्रश्न पडतो। त्यामुळे आहे ना मुख्यमंत्र्यांवरती माझा तर पूर्ण विश्वास आहे, त्याने घेतलेलं ते पक्कच करते।